गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रिया ऑफिशियल चॅनलमध्ये। तर आपले ब्लॉग ना थोडेसे लेट येतात कारण की ना भरपूर सारी कामं होती आणि त्याच्यानंतर ना मला थोडंसं बरंही नव्हतं, त्याच्यामुळे एडिटिंग करायला वगैरे वेळच भेटला नाही। तर सकाळी ना भरपूर अशा शेतातून कैऱ्या काढून आणल्या होत्या आणि इथे आईचं ते फोडायचं काम चाललं होतं कारण की आता लोणचं करायचं। भरपूर साऱ्या कैऱ्या आणल्या तर फोडून घेऊया आणि लोणचं तयार करूया। नाही अगं आशा बघायची का आशा आशा हा गं भाऊ झालं बरं का मी दरवर्षी ना आम्ही थोडंसं लेटच लोणचं घालतो कारण की आमचे जो लोणच्याचा आंबा आहे ना त्याला सगळ्यात लेट कैऱ्या येतात। सगळ्यांचे आंबे खाऊन होतात तेव्हा त्याच्या कैऱ्या मोठ्या होतात। तर बघा आता इथे कैऱ्या भरपूर साऱ्या आणल्यात पण त्यातल्या काही पाडायला लागल्यात तर त्या साईडला काढतोय आणि ज्या हिरव्या आहेत त्याचं आता लोणचं तयार करणार आहे। ज्या कैऱ्या पाडायला लागल्यात ना त्या खूप गोड लागतात। ॲक्च्युली आंबा हा जास्त आमचा कधी पिकत नाही, नेहमी त्याच्यामध्ये किडे होतात कारण की हा नेहमी पावसाळ्यात येतो। तर पिऊचं चाललं होते त्या आंब्याबरोबर खेळायची मस्ती आणि मी इकडे कैऱ्या खात होते तर लगेच माझ्या साईडला येऊन तिने पण खायला सुरुवात केली। खूप गोड कैऱ्या होत्या आणि त्यातल्या कुया काढत होते कारण की त्याला आता ना हळद मीठ लावायचे आणि लगेच शेतामध्ये पण निघायचे कारण शेतामध्ये थोडं काम आहे। बाजरी काढली आणि कणसं काढून ठेवली होती, आता कणसं जमा करायला निघालोय। आता वाजले 5:30 कारण की आताच दिवसभर भरपूर ऊन होतं त्याच्यामुळे चांगली सुकली असतील। तर म्हटलं आता कणसं जमा करून एका कागदावरती ढीग लावून ठेवायचा आहे। तर मी आई चाललोय आता आम्ही कणसं जमा करायला। आई टप नाही लागणार त्याला, कोणाची त्यांचीच घ्यायची का तिथले फाळीवरती जमा करायचंय। आंबा पाडायला लागलाय वाटतं, हे बघा खाली आंबा भेटलाय एक पिकलेला, कावळ्यांनी खाल्ला असेल, पाडायला लागलाय। ह्या झाडाला कायम भरपूर आंबे असायचे पण आता ह्या वर्षी कमी आहेत आणि चांगले मस्त वाढायला लागलेत आंबे। आम्ही इकडे भरपूर फिरलो ह्या रानांनी कारण की ह्या रानामध्ये ना आमची नेहमी आधी गुरं असायची चरायला। इकडे आता पाऊस नाही ना त्याच्यामुळे पूर्ण सुकलंय। आता 5:30 वाजले तर एवढं ऊन लागते ना का विचारू नका। इथेच मोठा फक्त खड्डा घेतलाय पण त्याला भरपूर पाणी असतं, खूप पाणी असतं त्याच्यामध्ये, कासव पण आहे आणि इकडेच आमचं बाजरीचं शेत आहे समोरच आणि इकडे खालच्या साईडला नदी आहे। कुठे दिसलं तुला कासव? कुठे आहे कासव? हे करू हा काय असेल ते पता। मला माहिती आहे याला काय म्हणतात, आम्ही याला पानकणीच म्हणतो। हे आधी जखमेवर लावायचो आम्ही लहान असताना, गुरांकडे आलो की जखम वगैरे झाली ना की हे तोडायचं आणि जखमेवरती लावायचं। मला वाटतं हे तर कापूस म्हणून काम करतं त्याच्यामुळे ब्लड वगैरे लगेच सुकून घ्यायचं हे। तर तुम्ही काय म्हणताय तुमच्या साईडला नक्की कमेंट करून सांगायला। ओमने 3-4 घेतलेत मुंबईला नेण्यासाठी, त्याला मुंबईला न्यायचं आहे। आज मी खूप जुने कपडे घातले, मी येताना काही आले त्यावेळेस 1-2 दिवसच राहायचं होतं त्याच्यामुळे आईने काही कपडे काढले नाही आणि ते पुन्हा धुवावं लागतील। मग वरच्यावर 2 ड्रेस होते तेच काढले कारण की माझी बरेचशी कपडे इकडे आहेत। मग येताना मी कपडे आणत नाही, जे जुने कपडे आहेत ना ते तिथे येऊन वापरते। तर चला आता आलो बाजरीच्या शेतामध्ये। हे आता ही जी पाठीमागे कणसं काढून ठेवल्यात ही सगळी आता जमा करून कागदावरती टाकायच्यात। आम्हाला आई गेली खोरं आणायला, इथे समोरच्या घरातच गेली खोरं आणायला कारण कागद टाकायचा खाली आणि कणसं जमा करून त्याच्यावरती टाकायच्यात। काल बाजरी आमची काढून पण झाली आणि काढून पण झाली। आता आज दिवसभर कणसं मस्त तापल्यात आणि आता कागदावर टाकायच्यात जेणेकरून उद्या किंवा परवा दिवशी बाजरी करता येईल आपल्याला। तो माझ्याकडे घे खोरं, चला आजीकडनं आणि काढते पटकन। आणि तिकडे टाकलं तर मैदानात काय होईल, आपलंच वावर आहे ना ते पण। ओ माती इथं बुडकं काढतोय जेणेकरून ती कागदाला लागणार नाही। असं जर कागद अंथरल्यावरती ना तर पूर्ण बुडखाने ना कागदाला होल पडेल म्हणून ओमती चालले बुडकं काढायचं काम। कागद पूर्ण अंथरून झाला, सगळ्या साईडने दगडी वगैरे ठेवले आणि आता इथे कणसं जमा करायला सुरुवात केली आहे। टप काय आणले नव्हते कणसं जमा करायला कारण टपाने खूप वेळ लागेल म्हणून आई बोलली का अशा साडीच्या फाळ्या तयार केल्यात त्याच्यामध्ये आता सगळी कणसं भरायची। एका साईडने आई पकडेल आणि दुसऱ्या साईडने मी पकडेल, असं करून आता त्या कागदावर घेऊन जाणार आहोत। आता वाजले 7 आणि आता आम्ही निघालोय कणसं जमा करून घरी। आई गहू घेऊ का मी? हां थोडेसे सगळे काही कणसं जमा करून झाली नाही, एकच पाडगं झालं कारण लेट झालं खूप, भरपूर घाई केली पण काही झालंच नाही। आता उद्या पाडगं राहिले ते आता जमा करावं जावं लागेल कारण उद्या पुन्हा 3-4 वाजेपर्यंत आपल्याला बाजरी पण करायची आहे कारण पुन्हा मुंबईला पण जायचं आहे। तर मग आईच्या एकटीभूती सगळं हजा येईल म्हणून मग बाजरी वगैरे करून मुंबईला जायचं आहे त्याच्यामुळे आज कणसं जमा करायची घाई केली होती। तर आज काय झाली नाही, आता उद्या सकाळी आईला एकटीला जावं लागेल कारण मला पण थोडंसं काम आहे त्याच्यामुळे मला पण बाहेर जायचं आहे। तर कणसं काही जमा झाली नाहीत आज करून, तर उद्या पुन्हा सकाळी ही ड्युटी कणसं जमा करायची।
बाळा शुभम करोती बोलते ना, बोला, हात जोडा, चला शुभम करोती बोला, बोला शुभम करोती बाप्पाला मांडी घाला. हां, गुड गर्ल. आजचा व्हिडिओ इथेच बंद करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.